सासू मामा हे काय सगळं सुरू आहे? तुम्ही का थांबवत नाहीये एक सासरे डॅडना? हा, त्यांना सांगा ना. त्यांना त्यांना का कळत नाहीये? ते का हट्ट धरून बसले त्या पारूला पुन्हा घरात आणण्याचा? किती फालतू मोलकर आहे. कोण आहे ती मुलगी तिच्यासाठी एवढं सगळं करायला? मला ना वाटतंय एक सासरे डॅडला अजून कळलंच नाहीये की पारू किती आगाऊ आहे. हे बघा ना, तिने व्यवस्थित प्लॅन केला पुन्हा एकदा. आता ती जो चांगुलपणाचा आव आणते ना, तो तिच्या प्लॅनचाच एक भाग आहे. तिला कायमच आपल्या घरात एंटर करायचं होतं, म्हणून तर काही ना काही रिझन्स काढून सतत घरी यायची. पण तुम्ही तिला सतत ताकीद दिली होती ना या घरात एंटर करायचं नाही, म्हणून तिने हा सगळा गेम प्लॅन केला. मला तर ना टेन्शनच येतं. आधीच तिच्यामुळे आपल्या घरावर एवढं मोठं संकट आलं होतं, तर ती घरात आल्यावर अजून काय काय संकट बघावी लागणार आहेत काय माहिती. ए दिशा, तू पडू नको ह्या सगळ्यात. हे असं कसं बोलतोस प्रीतम? मी पण या घराची सून आहे ना, मला काळजी वाटते सगळ्यांची. तुला कधीपासून आमची काळजी वाटायला लागली का? आम्हाला त्रास कसा होईल ना हे काहीतरी कारस्थान असेल. आणि हे बघ, पारू या घरात येणार की नाही ते बाबा आणि आई ठरवतील. तू हे सांग की तू आमच्या घरातून कधी बाहेर जाणार आहेस का? काय आहे ना, आमचं घर म्हणजे काय धर्मशाळा नाहीये. एक सासू मग कसं बोलतोय प्रीतम माझ्याशी? मला काळजी आहे घरातल्या सगळ्यांची, म्हणूनच तर मी पण रोज इथे हॉस्पिटलमध्ये येऊन दिवस रात्र बसतीये ना. कोणीच मला कधी समजून नाही घेत, पण माझं जाऊ देत. एक सासू मग मला सांगा, तुम्ही तुमचा अपमान विसरलात का? हा, आदित्य आणि पारूने तुमच्यापासून सगळं सत्य लपवून तुमची फसवणूक केली. त्या पारूचा ना पहिल्यापासूनचाच प्लॅन होता. तिला तुमच्यापासून तुमच्या मुलाला वेगळं करायचं होतं, म्हणून तिने तिच्या प्रेमाच्या जाळ्यात त्याला ओढलं आणि त्याला घरातून घेऊन गेली बाहेर. एवढं सगळं करून सुद्धा आता तुम्ही तिला माफ करणार आहात का? आणि मला एक सांगा, एक सासू म्हणून ती कोण आहे पारू? एक घाणेरडी दीड दमडीची मोलकरीण. तिला स्टेटस तरी आहे का जरा तरी? ती कुठे, तुम्ही कुठे? आणि आता त्या घाणेरड्या मोलकरणीला या घरात आणून ठेवणार तुम्ही आपल्या? तिच्यासोबत राहायचं सगळ्यांनी? आपलं काही स्टँडर्ड आहे की नाही? आणि एक सासू मॉम, हे जर बाहेर सगळ्यांना कळलं ना, तर लोक नावं ठेवतील, समाजात काही व्हॅल्यू नाही राहणार. एका मोलकरणीला तुम्ही तुमची सून म्हणून स्वीकारणार आहात का? नाही, तिला घरात घेतल्यानंतर तर तुम्हाला स्वीकारावंच लागेल ना. विचार करा, बाहेर समाजात तुमची इतकी व्हॅल्यू आहे, तुम्हाला लोक इतके मानतात, ते सगळं धुळीत मिसळणार आहे एका मुलीमुळे. श्रीकांतची जी इच्छा असेल तेच होईल. तू तुझं डोकं फार चालवू नकोस या बाबतीत. प्रिया मॅडम, काय झालं? काय झालं म्हणून मलाच कशी विचारतेस ग? असं का बोलताय तुम्ही? माझं काही चुकलंय का? तुझं नाही, माझं चुकलंय. तीच तुझ्यावर विश्वास ठेवत आले ना. मी 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 काय केलंय? झालं ना सगळं तुझ्या मनासारखं? तू तुझी सुनेची जबाबदारी छान पार पाडलीस. मी काय, ते व्रत अर्ध्यातनच सोडून आले होते, पण तू तुझ्या सुनेचं कर्तव्य छान निभावलंस. आता बाबांनाही डिस्चार्ज मिळणार, तू त्यांचीही मर्जी मिळवलीस. मग बाबा आता तुला खुश होऊन घरात घेणार. मग काय, सगळं घर तुझं. माझं तर या घरात काही महत्वच उरणार नाहीये. प्रिया मॅडम, असं का बोलताय तुम्ही? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो, श्रीकांत सरांना लवकर बरं वाटावं म्हणून मी हे व्रत पूर्ण केलंय. मला घरात घ्यावं म्हणून मी काहीच केलं नाहीये. पण आज तुम्हाला असं अचानक असं का वाटतंय माझ्याबद्दल? मला माहितीये प्रिया मॅडम, मी माझ्या मनात सुद्धा असं कधीच नाही येणार. मी असं का करताय? प्रिया मॅडम, आपण चांगल्या मैत्रिणी आहोत ना, मग का असं करताय? पारू, गोड गोड बोलून मला मनवण्याचा प्रयत्न करू नकोस. हा, हे बघ, आज बाबांचा डिस्चार्ज होणार आहे. आम्ही सगळे त्यांना घेऊन घरी जाणार आहोत. बाबा खुश होऊन तुला आणि आदित्य दादांना घरी बोलवतायत. ते त्यांच्या मोठ्या सुनेचं आणि मुलाचं स्वागत करण्यासाठी खूप एक्साइटेड आहेत. पण नाही, हा, मी तुला आधीच सांगून ठेवते, इथून गेल्यावर तू आदित्य दादांना घेऊन तुझ्या घरी जायचंस. तुम्ही दोघं तुमच्या घरी निघून जायचं, आमच्या नाही. मला तुम्ही दोघे तिथे नको. आमचं सगळं खूप सुखात चालू आहे. उगाच आमचं सुख हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका प्लीज.
तुमच्यामुळे आमच्या घरावर एका पाठोपाठ एक संकट येतातच आहेत. पण पारू प्लीज, ह्यापुढे आमच्या घरात येऊ नकोस. आम्हाला सुखात राहू देत. विनाकारण आमचं लाईफ डिस्टर्ब करू नकोस प्लीज. प्रिया मॅडम असं का बोलल्या असतील मला नाही माहिती, पण तुला बी माहिती आहे हे सगळं मी मुद्दाम नाही केलं. हे सगळं करण्यामागं माझा काहीच वाईट हेतू नव्हता. मला फक्त श्रीकांत सरांचा जीव वाचवायचा होता, म्हणून मी हे व्रत पूर्ण केलं. प्रिया मॅडम बी हे व्रत पूर्ण करू शकल्या असत्या, पण बातमी बघून त्या भावनिक झाल्यानं व्रत सोडून आल्या. मला वेळेत समजलं म्हणून मी ते श्रद्धेनं व्रत पूर्ण केलं. आता श्रीकांत सरांवर तुझा आशीर्वाद सदैव राहू दे. त्यांना काहीच होऊ देऊ नकोस. त्यांना लवकर पूर्ण बरं वाटू दे. देवा, तुझे मानू तेवढे आभार कमी आहेत. आज तुझ्याच कृपेने मला माझे बाबा परत मिळाले. अशीच कृपा आमच्या सगळ्या कुटुंबावर ठेव.